तूच आहोंना माझ्यावर विश्वास ठेवायची, माझी बाजू घेण्याची बुद्धी दिलीस ना, मला खरंच आऊचा खूप आधार वाटतो. घरातल्यांचा, गावातल्या सगळ्यांचा नसला तरी माझ्या आहोंचा माझ्यावर खूप विश्वास आहे. हेच माझ्यासाठी खूप मोठं बळ आहे. आऊ सोबत असले की कुठल्याही कसोटीची भीती वाटत नाही. पण विठुरा, बाबाजींसारख्या दुष्ट माणसांपासून आऊंचं सगळ्यांचंच रक्षण करा आणि अशीच कृपा असू दे. तू माझ्या पाठीशी आहेस आणि आऊ माझ्या सोबतीला आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेस आहे. विठुरा, अशीच कृपा असू देत, असाच पाठीशी राहा. बाबाजी, काय करू मी? जितकं तिला दावायला जावं तितकी ती चेटकीट सकू अजून जास्तच हुसळी मारते. आग लागू दे तिला, किडे पडू दे तिच्या तोंडात. थेट मला धमक्या देत होती, मला धमक्या देत होती. तिचं चेटूक बाबाजी फक्त तुमची शक्ती थांबवू शकते. कुठे आहात बाबाजी, तुम्ही कुठे आहात? बाबाजी परत या, मला खूप भीती वाटते. बाबाजी, बाबाजी कुठे आहात? मी आज सकूचं रूप घेऊन हे समज करतोय याची मनोरमेला अजिबात शंका यायला ना ग. मुळात दोन सकू आहेत हेच तिला कळाया ना ग. एकच सकू आहे आणि ती समजा विध्वंस करतीये याची मनोरमेला खात्री पटाया हवी. आणि ती आम्ही पटवून देणार. जय जिंगरोबा. सासूबाई घाबरलात? प्या, पाणी प्या. हो प्या. एवढा विचार कसला करताय? अहो जरा आरामात प्या. एवढी घाई काय करताय? लवकरच तुमच्या तोंडावर तुळशी पत्र ठेवून मीच तुम्हाला शेवटचं पाणी पाजणार आहे. तुम्हाला शेवटचं पाणी पाजणार आहे. तू कोण आहेस? दुसरी सकू? अगो बाई, मगाशी सगळ्यांसमोर मी म्हंटल की माझ्यासारखी उपयोग दिसणारी दुसरी मुलगी हो, दुसरी सकू, खोटी सकू असंच बोलले ना, म्हणून तुम्ही विचारताय. म्हणजे तुम्हाला ते खरं वाटलं की काय? हो पण सासूबाई अहो होते ना समोर, म्हणून मला तसं बोलावं लागलं. पण सकू तर एकच आहे आणि ती मी आहे. मी चेटकीन. मी जे हे सगळं करते ना, चेटूक शक्तीचा प्रभाव आहे. आणि तुम्ही मला आवरायला त्या कुडमुड्या बाबाजीला बोलवताय.
ओ तो भोंदू टुक्कार बाबाजी मला काय सामोरे जाणार आहे? आणि मुळात तो इथे कसा येईल? नाही म्हणजे तो इथे आलाय, पण ती माझी शिकार आहे ना हो सासूबाई. तुझा तो गुरु नागोजी वाट बघ आता. तुझ्या त्या गुरुला लपाट नागोजीला मीच त्याच्या त्या उचार मठात चक्रून बांधून ठेवलंय. चक्रून बांधून ठेवलंय. काय काय नाही नाही होय, आणि मी आता सूड उगवतीये. ज्याचा छळ त्याच्याच पद्धतीने करतीये. त्याला अशा सुया टोचवतीये, चटके देतीये. बाऊस बाऊस खूप बाऊस करते मी. आणि तुम्हाला माहितीये का, तुमचा तो नागोजी खूपच ओरडतो आणि ओरडणारच ना. सखडून बांधून ठेवलंय. उपासमार होते ना त्या बिचाऱ्याची. तुम्हाला एक गंमत सांगू का? मी त्याला जेवणच देत नाही. खूप 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 मौज करतो आम्ही, खूप मौज करतो. हे बघा, तुमचा तो नागोजी काळ कोठडीत मरणारच आहे. मग मला त्याच्यावर सूड उगवण्याची संधी कशी मिळेल? त्याचा छळ करण्याचं सूड मला कधी आणि कसं मिळालं असतं? म्हणूनच मी त्याला मठात चखडून बांधून ठेवलंय. बाबाची होणारी अशी तडफड बघून आहे ना, मला खूप खूप आनंद होतोय. सासूबाई, तुम्ही जे आजवर मला सांगत आला ना, ते आज मी तुम्हाला बजावतीये. मी जे आता तुम्हाला सांगितलंय ना, ते खबरदार कोणाला सांगितलं तर. नाही म्हणजे कोणाचा तुमच्यावर विश्वास बसणारच नाही. पण अहो नाहीच सांगायचं. त्यांचाही विश्वास बसणार नाहीच. पण ते सगळ्यांना सांगून मठात जाऊन तुमच्या त्या नागोजीला मारून टाकतील. नाही नाही नाही, असं नको ग बोलूस, असं नको बोलूस. मग कसं? असं नाही तर तसं. काळ कोठडीत नाही तर माझ्या हातून. तुमचा तो बाबाजी मरणारच आहे. बाबाजी मरणारच आहे. त्याच्या मौतीने मरणार यात शंकाच नाही. माझ्या गुरूंबद्दल आरोग्य बोलतेय चेटकिणी. दिगो दिगो दिगो. रमाया, काय झालं? कोण सखू? ती आली होती. बापरे, खूप 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 भयानक आहे ती. खूप भयानक आहे. ते खिडकीत मला डोळे दाखवत होते, धमकी देत होते. हे बघ रमाई, तू जरा भानावरी. संकुची बाजू घेऊन सारवा करू नकोस. अरे मी सांगते ना, मी पाहिलं सखूला. ती खिडकीत उभी होती. ती वाह्यात बोलत होती, मला धमकावत होती. मी 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 पेला फेकून मारला. तिच्या कपाळाला लागला. ती किंचाळली आणि खाली पडली. जा बघा, जा. ती खिडकीजवळ अजूनही पडलेली असेल. जा बघा. काय खाली पडली असेल तर ती दिसेल ना. चला आपण खात्री करून घेऊ. दिगू चल, ये चला बापरे, बाई.
नाही नाही, सखू वहिनी असं का करतील? मी सखू वहिनीच्या खोलीत जाऊन बघतो, त्या तिथेच असतील. वहिनी, तुम्ही बरोबर बोलला होतात. ही काय, ही सकूच आहे. झाली खात्री? डोळे उघडे ठेवून बघतोस ना दिगू? चल तसं रमाईला बोलतोस. डोळे उघडून बघ, हीच आहे ती अवदसा. कपाळावर बघ. मी म्हंटल होतं ना, पेला फेकून मारला त्याची जखम आहे तिच्या कपाळावर बघ. हीच आहे ती सखू. हा सूर्य आणि हा जयद्रथ. सखू वहिनी तर खोलीत नाहीयेत. म्हणजे त्या बाहेर पडल्या त्या सखू वहिनी आहेत की काय? दादा, दिगू दादा, दिगू दादा, दादा, सखू वहिनी त्यांच्या खोलीत नाहीयेत. नसणारच. दिगुमारे सांगत होता, दोन दोन सखू आहे, दोन दोन सखू आहे. दोन दोन सखू नाहीच आहेत. सखू एकच आहे आणि ती हीच आहे. ही खरी सकू आहे की खोटी सकू? कसं ओळखायचं? दादा, विठुराया, दादा, त्या विठुराया म्हणाल्या, म्हणजे त्या खऱ्या सखू वहिनीच आहेत. अजिबात नाही. मी परत परत तेच तेच सांगते. दोन दोन सखू नाहीये, सखू एकच आहे. आतापर्यंत बेशुद्ध पडली होती ना, ती आता शुद्धीत आली. तीच ही सखू. खरी खोटी सखू काही नाही. ही समोर आहे ना, तीच एकमेव सखू आहे. आणि ती चेटकीण आहे. अगं पण यमुना ताई, चेटकीने विठुराया कसं म्हणेल? विनू, तू गप्प बस. यात नाक खुपसू नकोस. बघ, तू पुगाच पुढे पुढे करू नकोस. मी इथे कसे आले? मी तर माझ्या खोलीत होते. ए बाई, आधी तू सांग की नक्की कोण आहेस आणि खरं खरं सांगा. अहो, असं काय करताय? मी सकू नाही का? आणि विनू भाऊजी, तुम्ही माझ्याकडे असं का बघताय हो? तुम्ही मला ओळखलं नाही का? तुम्हालाही मी अनोळखी वाटते का? माझे आऊच मला ओळखत नाही. मी कोण आहे असं विचारताय? याच्यापेक्षा मोठं. अगं पण तुझ्या नाकात रोज नथ नसते. तिच्या नाकात नथ आहे, बाकी ती हुबेहूब माझ्यासारखी दिसते. मग आता आहे खोट्या सकू सारखी. आणि तुझ्या डोक्यावर ही जखम कशी झाली? अहो, ही नथ मी नव्हती घातली. अहो, खरं सांगते, मी आहे ना, मी माझ्या खोलीत बसला मला आहे ना डोळा लागला. मग कोणीतरी माझ्यावर वार केला हो.
आणि आणि त्यांनीच ते नथ अडकवले असेल माझ्या नाकात. काहीतरी भाकड कथा सांगू नकोस. शेंबडे पोर तरी विश्वास ठेवेल का? नाहीतर काय, काहीतरी कथा रचून सांगतीये. सगळे पुरावे हे सांगतायत की तू खोटं बोलतेस आणि वहिनी खऱ्या बोलतायत. थांबा थांबा, काही स्पष्ट होत नाहीये, सगळा गोंधळ वाटतोय. मला वाटतंय की उलट तपासणी पुरे झाली. सकू तुला लागलंय ना, तू जा तुझ्या खोलीत जा आणि विश्रांती घे. जा. काहीतरी काय काय बोलतोयस? कसली विश्रांती? काही विश्रांती नाही. या चेटकिणीनं खिडकीत उभं राहून मला भयंकर धमक्या दिल्यात. मी हिला माझ्या घरात पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. आणि ही चेटकीण जर का या घरात राहणार असेल ना, तर आम्ही या घरात राहणार नाही. उगाच आमच्या जीवाला धोका नको. आधीच विनूला मारलंय, त्यात आम्हाला नको. अहो, सासूबाई, धमक्या? मी कुठे धमक्या दिल्या हो तुम्हाला? आणि आणि मी नाही मारलं विनू भाऊजींना. खरं सांगते, हे सगळं त्या खोट्या सकूने केलंय. मी खरी सकू आहे हो. विश्वास ठेवा माझ्यावर. अहो, तुम्ही तरी सांगा ना हो त्यांना. तू खोटारडी आहेस, चेटकीण आहेस. जा, तोंड काळं कर. तुझ्यापासूनच माझ्या घराला धोका आहे. निघ. अरे गावातले सगळे लोक खूप भडकलेत. ही गावाचं नुकसान करून बिन बोबाटपणे या सगळ्यातून बाहेर निघून जाईल असा संशय गावकऱ्यांना आहे. म्हणून हिला पकडण्यासाठी गावात ठिकठिकाणी चौक्या पहारे बसवण्यात आले आहेत. अगं पण रमाई, गावात चौक्या पहारे आहेत, माणसं चिडली आहेत. अशात सकू कुठे जाणार ग? कुठेही जाईल, पण मी तिला माझ्या घरात पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. हरकत नाही, आपण असा मार्ग काढू की जेणेकरून सकू मुख्य घरात राहणार नाही. सकू या परसदारच्या खोलीत राहील, बाबांच्या खोलीत सुरक्षित राहील. अरे अहो, तुमचाही माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा माझ्या सकूवर पूर्ण विश्वास आहे. पण तू नक्की कोण आहेस हे जोवर सिद्ध होत नाही, तोवर मी सांगेल तसंच राहावं लागेल. विठ्ठल आहे. पण बाबाजी, मनोरमाबाईंनी पेला फेकून मारला तेव्हा खोट्या सकोला म्हणजे तुम्हाला लागला ना? पर कुठं दिसत नाही. नाही म्हणजे जखम बिकम दिसायला पाहिजे ना. अरे अकलेनी कधी वाढणार रे भैर्या तू? अरे आम्ही फक्त मार लागल्याचं सोंग घेतलं. आव आणलं आव आणि नुसतं वरडलो. खरं महत्वाचं तर पुढंच आहे, कारण पुढची समधी तयारी मी अगोदरच केली होती. सकूच्या खोलीत गेलो तेव्हा सकूचा डोळा लागला होता. आम्ही बरोबर नियम धरला आणि तिच्या कपाळावर आणला. मनोरमेनं आम्हाला जिथं कपाळावर मारलं होतं तिथंच गाव घातला. मग बेशुद्ध पडलेल्या सकूला उचललं आणि तिच्या खोली बाहेर घेऊन आलो. आणि आम्ही जिथं पडलो असतो तिथंच बरोबर खऱ्या सकूला निजवलं आणि तिच्या नाकात नथ घातली. अहो, तुम्हीच माझी एकमेव आशा आहात. तुम्ही मला या संकटातून बाहेर काढाल ना? आहात ना तुम्ही माझ्या पाठीशी नेहमीप्रमाणे? हा कसला भयंकर गुंता. यातून माझ्या खऱ्या सकूला कसं ओळखायचं नाही? खरी सकू कोण नक्की? ती सुरक्षित राहायला हवी.
सुरक्षित? अरे हिला धोका नाहीच आहे, लक्षात घे. हिच्यापासून आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. ए, अशी उभी काय आहेस? जा ना, जा त्या खोलीत शिरात निघ. भाऊजी, तुम्ही एक चांगलं भक्कम कुलूप घेऊन या. जा. हो. बघू नका, हिला मी मोकळं सोडणार नाहीच आहे. या चेटकिणीला कडी कुलपातच बंद करून ठेवला पाहिजे. हिला जर मोकळं सोडलं ना तर ही हैदोच घालेल. तिगू, तुला दिसते ना तशी बिचारी साधी बोळी नाहीये ना ती. बाबाजींच्या जीवावर उठली. वेळ आली ना तर तुलाही संपवायला मागे पुढे बघणार नाही. काळ कोठडीत नाहीतर माझ्या हातून तुमचा तो बाबाजी मरणारच आहे. हे सगळं करताना जर आहो माझ्या मध्ये आले तर मी त्यांना पण मारून टाकीन. हिने स्वतःच्या तोंडानं सांगितलंय मला. लक्षात ठेव. नाही, हे शक्य नाहीये. हा विश्वासच ना एक दिवस तुझा घात करेल. हिला असं जनावरासारखं बांधून ठेवलं तरच आपले जीव सुखरूप राहतील. अगं ये, बघतेस काय? जा देख, चालू पड. त्या किल्ल्या माझ्याकडे. हो, ठीक आहे. सासूबाई, दुसरा कोणताही आरोप करा पण मी आहोंना मारीन असं म्हणू नका हो. ते माझं सौभाग्य आहे. मी आहोंना नाही मारणार. आहो, तुम्हीच सांगा ना, तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास? मग सिद्ध कर ना की तू खरी सकू आहेस. कर सिद्ध. बाहेर काढ आम्हाला या भूलभुलैयातून. दिगू दादा, तू सुद्धा अन्याय करतोय सखू बहिणींवर. मला हे अजिबात पटलेलं नाहीये.